नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवरती. आजचा आपला टॉपिक आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. या चॅप्टरचे संपूर्ण कॉन्सेप्ट आधी आपण क्लिअर करणार आहोत आणि त्यानंतर या चॅप्टरचे पीवायक्यूज बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या महत्वाच्या लेक्चरला. आपल्या सर्वांना माहिती आहे की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस यांच्यामध्ये गॅसची डेन्सिटी ही सर्वात कमी असते. गॅसेसचे मॉलिक्यूल हे एकमेकांपासून दूर असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो हा सर्वात कमी असतो. ठीक आहे. आता पर्टिक्युलरली या चॅप्टरमध्ये आपल्याला गॅसेसची कायनेटिक थिअरी जी आहे ती शिकायची आहे. तर पहिली गोष्ट तर महत्वाची हीच आहे की गॅसेसचे मॉलिक्यूल जे असतात यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो हा खूप वीक असतो आणि ते रॅन्डमली कुठल्याही डायरेक्शन मध्ये मूव्ह होऊ शकतात. मूव्ह होताना ते त्या व्हेसलचा जो काही सरफेस असणार आहे किंवा जे काही सराउंडिंग असणार आहे त्या सराउंडिंग वरती ते काय करणार आहेत, एक प्रकारचं प्रेशर जे आहे ते एक्झर्ट करणार आहेत. गॅसेसला कुठल्याही प्रकारचा शेप नसतो, कुठल्याही प्रकारची साईज नसते. त्यामुळे तुम्ही त्याला ज्या व्हेसलमध्ये टाकणार आहात, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही त्याला टाकणार आहात, त्या कंटेनरचा शेप जो आहे तो ऑक्युपाय करणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा, गॅसेस लॉज, जे गॅस लॉज आहेत ना, हा एक महत्वाचा पार्ट आहे. यामध्ये आपल्याला जो पहिला लॉ लक्षात ठेवायचा आहे तो आहे बॉइल्स लॉ. आता या बॉइल्स लॉ मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ह्या बॉइल्स लॉ मध्ये हे असं म्हणतात की व्हॉल्यूम आणि प्रेशर हे एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ठीक आहे. त्यावेळेस टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. बघा, तीन जणांचं रिलेशन असणार या ठिकाणी. एक असणार आहे प्रेशर, एक असणार आहे प्रेशर, एक असणार आहे व्हॉल्यूम आणि एक असणार आहे टेम्परेचर. ज्यावेळेस आपण कुठल्याही दोन व्हेरिएबल्स मध्ये एक रिलेशन तयार करतो, जसं की प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये आता आपण रिलेशन तयार केलं. जसं बॉयल्स यांनी काय सांगितलं की प्रेशर आणि व्हॉल्यूम हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. त्यावेळेस टेम्परेचर कसं असतं, कॉन्स्टंट असतं. मग आपण प्रत्येक वेळेस काय करणार आहे, दोघांमध्ये रिलेशन बघत असताना तिसऱ्याला कॉन्स्टंट ठेवणार आहोत. ठीक आहे. बॉयल्स लॉ मध्ये लक्षात ठेवायचा आहे, कन्फ्युजन होतं बरं त्याच्यामध्ये पण. व्यवस्थितपणे याला लक्षात ठेवा. प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकांच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. त्यावेळी टेम्परेचर कसं असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या ठिकाणी जर का जागा कमी होत असेल तर तिथे प्रेशर वाढत असतं. समजा फॉर एक्झाम्पल एखादा फुगा आहे, तो फुगवलेला आहे. आपण काय केलं, त्याला अशा पद्धतीने कॉम्प्रेस केलं सर्व बाजूने. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय, त्याच्या आतमधला जो स्पेस आहे तो कमी करतोय. स्पेस कमी करणं म्हणजे काय झालं, त्या ठिकाणचा असणारा व्हॉल्यूम जो आहे तो कमी व्हायला लागला. बरं, कमी व्हॉल्यूम होत असेल तर आतमध्ये जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत त्या गॅसचे, ते एकमेकांच्या जवळ येणार आहेत. बरं, ते जवळ येत आहेत म्हणजे तिथे प्रेशर काय होतंय, प्रेशर राईज होत आहे. येते का लक्षात? त्यावेळेस टेम्परेचर कसं ठेवायचं, कॉन्स्टंट ठेवायचं. हे रिलेशन महत्वाचं आहे. P1 V1 इक्वल्स टू P2 V2. ठीक आहे. मग याला तुम्ही वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकता. आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी काय असते, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मग व्हॉल्यूमला तुम्ही काय लिहू शकता, मास अपॉन डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. तसे हे वेगवेगळे फॉर्म्स दिलेले आहेत बघा. ठीक आहे. व्हीच्या जागेवरती काय केलं त्यांनी, मास अपॉन डेन्सिटी घेतलेली, त्यावरून हे रिलेशन तयार होतं. P1 अपॉन रो वन इक्वल टू P2 अपॉन रो टू. त्याच पद्धतीने इथे असंही म्हणू शकतो आपण, P1 अपॉन N1 इक्वल टू P2 अपॉन P2 अपॉन N2. N म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम असतो. ठीक आहे. आय थिंक हे तुमचं केमिस्ट्रीमध्ये पण झालेलं असेल. तर हा फर्स्ट लॉ आहे बघा, याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला दिलेले. सगळ्यात महत्वाचं असतं यांच्यामध्ये PV डायग्राम, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. ठीक आहे. तर ह्या प्रेशर व्हॉल्यूमच्या डायग्राम्स, आता ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ना, ते पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्या होतील. त्यामध्ये आपण पीव्ही डायग्राम्स व्यवस्थितपणे फोकस करू. सध्या फक्त हा लॉ लक्षात ठेवायचा आहे व्यवस्थितपणे. बॉयल्स लॉ काय आहे, व्हॉल्यूम आणि प्रेशर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. दुसरा आहे बघा चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ मध्ये काय सांगण्यात आलं, चार्ल्स लॉ मध्ये व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. जसं फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला माहिती आहे बघा, आपण जर का गॅसेसला हीट सप्लाय केली ना, तर त्या गॅसचं एक्सपेन्शन होत असतात. गॅसचे मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर जात असतात. म्हणजे काय होतंय, तिथे टेम्परेचर वाढलेलं आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे त्या गॅसचं एक्सपेन्शन झालं. एक्सपेन्शन झालं म्हणजे त्याला जास्त जागा लागायला लागली, म्हणजे व्हॉल्यूम त्या ठिकाणी वाढला. टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढत असतो आणि त्यावेळेस कोण कॉन्स्टंट असेल, आता बोला, प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग हे रिलेशन बनतं व्ही अपॉन टी इक्वल टू कॉन्स्टंट. मग V1 अपॉन T1 इक्वल टू V2 अपॉन T2. हा सेकंड लॉ आहे बघा.
हाही लक्षात ठेवायचा आहे. तिसरा जो लॉ आहे याला प्रेशर लॉ म्हणतात किंवा गेलो-सॅक्स लॉ असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे, प्रेशर आणि टेम्परेचर जे आहेत हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे, किंवा पी अपॉन टी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे आणि रिलेशन काय तयार होणार, P1 अपॉन T1 इक्वल टू P2 अपॉन T2. आलं का लक्षात? तर सेकंड आणि थर्ड सोपंच आहे बघा. सेकंड मध्ये हे टेम्परेचर तर कॉन्स्टंटच राहील इकडे पण. ते कॉन्स्टंट म्हणजे इकडे पण टेम्परेचर आहे या लॉ मध्ये आणि इकडे सुद्धा टेम्परेचर आहे. जो आपण सेकंड लॉ घेतला ना, चार्ज लॉ, त्यामध्ये सुद्धा. इथे बघा. इथे टेम्परेचर म्हणजे इथे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरच्या आणि इथे प्रेशर जो आहे तो टेम्परेचरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. आता यामध्ये नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे बघा, बिहेवियर ऑफ आयडियल गॅस. आता आयडियल गॅस म्हणजे काय? ऑलरेडी आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये शिकलेलो आहे. हे जे तीनही लॉ जो गॅस फॉलो करतो ना, त्याला आपण आयडियल गॅस असं म्हणतो. आयडियल गॅसमध्ये आपण आयडियल फ्लुइड बघितलं होतं नाही का? आयडियल फ्लुइड मध्ये आपण काय शिकलो होतो, की त्या आयडियल फ्लुइड मध्ये कुठल्याही प्रकारचा व्हिस्कस फोर्स प्रेझेंट नसतो, जे काही प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. एनिवे लक्षात ठेवा, इथे फॉर 1 मोल ऑफ गॅस असेल तर हे तिन्ही एकत्र करायचे आता. ठीक आहे, एक रिलेशन भेटतं आपल्याला, पीव्ही अपॉन टी इक्वल टू आर किंवा पीव्ही इक्वल टू आर टी. पण हे कशासाठी आहे? 1 मोल ऑफ गॅस साठी आहे. जर आपण एन ची किंमत जर वाढवली तर इक्वेशन काय बनेल? पीव्ही इक्वल टू एन आर टी. याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणायचं. काय म्हणायचं याला? आयडियल गॅस इक्वेशन. हा जो आर असतो ना, याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हणतात. त्याची व्हॅल्यू सुद्धा फिक्स असते बघा, 8.31 इथे दिलेली आहे. आर ची किंमत काय आहे? 8.31 जूल पर मोल डिग्री केल्व्हिन किंवा 1.98 हे पण घेऊ शकता किंवा 2 घेऊ शकता. डायमेन्शन काय लक्षात ठेवायचं आहे? कधी कधी डायमेन्शन सुद्धा सीईटी मध्ये विचारतात आयडियल गॅस इक्वेशनचं. डायमेन्शन सर्वांना काढता येत असतील आय होप. काय असेल ते? M1L2T-2 K-1. त्यानंतर हा जो के आहे ना बघा, या के ला बोल्झमन कॉन्स्टंट असं म्हणायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. बोल्झमन कॉन्स्टंट कसा घेतात? बोल्झमन कॉन्स्टंट, आणि हा कशासाठी आहे? मॉलिक्यूल. इट इज रिप्रेझेंटेड बाय पर मॉलिक्यूल गॅस कॉन्स्टंट. हा एका मॉलिक्यूल साठी बरं का. आणि हा जो आर असतो हा मोल साठी असतो. मोल मध्ये मॉलिक्युल्स प्रेझेन्स असणार आहे. लक्षात येत आहे का तुमच्या? तर मग इथे हा फॉर्म्युला झाला आर इक्वल टू पी व्ही अपॉन एन टी. याचं डायमेन्शन तुम्ही काढू शकता. ठीक आहे, त्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात. याची किंमत आपण बघितली, डायमेन्शन बघितलं. बोल्झमन कॉन्स्टंट कशासाठी असतो? मॉलिक्यूल साठी असतो. आणि आर जो असतो तो मोल साठी असतो. सध्या इतकं लक्षात ठेवा, आर हा मोल साठी असणार आहे आणि बोल्झमन कॉन्स्टंट जो आहे आर अपॉन एन हा एका मॉलिक्यूल साठी असणार आहे. मग एन म्हणजे कोण असतो? एन म्हणजे अव्हॅगॅड्रोज नंबर असतो. एका मोल मध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे हे सांगण्यासाठी हा नंबर असतो बघा, अव्हॅगॅड्रोज नंबर. याची व्हॅल्यू फिक्स असते 6.023 इंटू 10⁻23. जर आपण हे डिव्हिजन जर केलं तर आपल्याला व्हॅल्यू भेटते 1.38 इंटू 10⁻−23 जूल पर केल्विन. ही व्हॅल्यू कशाची आहे? बोल्झमन कॉन्स्टंटची आहे. डायमेन्शन काय असणार याचं? M1L2T-2 K-1. डायमेन्शन तेच आहे. ठीक आहे, पुढे. तर ही जी टर्म आहे बघा तिसरी, ही आहे स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट. आता ही पर ग्रॅम साठी असते. याला जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर सिम्पली आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटने या मासने त्याला डिवाइड करणार आहोत. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे ना, की प्रत्येक गॅसचं जे काही मास असणार आहे ते डिफरंट असणार आहे. त्यामुळे ही जी आर ची किंमत असते ना, ही प्रत्येक गॅससाठी वेगवेगळी असते. ठीक आहे, तर याचं युनिट लक्षात ठेवा, जूल पर ग्रॅम डिग्री केल्विन हे त्याचं एसआय युनिट आहे. डायमेन्शन L2T-2 K-1 येणार आहे. एम जो आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की एम इज डिफरंट फॉर डिफरंट गॅसेस. त्यामुळे आर ची किंमत सुद्धा काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. हायड्रोजनसाठी मॅक्झिमम असते ते असते R/2. ठीक आहे. त्यानंतर रिअल गॅस, जसं मी तुम्हाला सांगितलं की जे नेचरमध्ये फाइंड होतात, जे नेचरमध्ये आपल्याला आढळून येतात, त्याला आपण काय म्हणायचं? रिअल गॅसेस असं म्हणायचं. हे गॅसेस मात्र कुठल्याही प्रकारचे गॅसेस लॉ, म्हणजे जे गॅस लॉ आपण घेतले ना, यांना हा मान्य करत नाही. ठीक आहे. यामध्ये पीव्ही अपॉन आरटी जो आहे त्याला कॉम्प्रेसिबिलिटी असं म्हटलं जातं. रिअल गॅस जो आहे हा आयडियल गॅस म्हणून पण बिहेव करू शकतो, पण कधी? अत्यंत लो प्रेशरला आणि हाय टेम्परेचरला. ठीक आहे. त्यानंतर हीटची काही माहिती आहे बघा, ऑलरेडी आपण हीट बघितलेला आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्युसेस सेन्सेशन ऑफ हॉटनेस अँड ऑफ द बॉडी. हीट काय आहे? एक स्केलर क्वांटिटी आहे. डायमेन्शन काय आहे? हीट एक प्रकारची एनर्जी आहे ना, त्यामुळे एनर्जीचं डायमेन्शन होतं M1L2T-2. एसआय युनिट हीटचं काय असणार आहे? जूल असणार आहे, कारण हीट एक प्रकारची एनर्जी आहे. सीजीएस युनिट मात्र कसं? कॅलरी घ्यायचं आहे. ठीक आहे.
त्यानंतर कॅलरी. कॅलरी म्हणजे काय? कॅलरी म्हणजे समजा आता हे ऑलरेडी 10वीचे कॉन्सेप्ट आहे बघा. कॅलरी म्हणजे काय? कॅलरी म्हणजे समजा 1 ग्रॅम आपण वॉटर घेतलेलं आहे आणि त्याचं टेम्परेचर आपण 1 डिग्री सेल्सिअसने वाढवतोय. बरं ते जे डिग्री सेल्सिअस आपण वाढवतोय ना त्याची रेंज पण फिक्स आहे बरं का. 14.5 टू 15.5 पाहिजे. ह्या 1 डिग्री सेल्सिअसमध्ये जी काही हीट सप्लाय केली जाते त्यालाच आपण त्या ठिकाणी वेक कॅलरी असं म्हणत असतो. आणि तसं नाहीये की आता 14.5 टू 15.5 मध्ये जी काही हीट दिली जाणार आहे ती फिक्स हीट आहे. काही जण म्हणतील सर मग 20 पासून 21 पर्यंत वाढवली तर त्याला कॅलरी म्हणायचं का? त्याला नाही कॅलरी म्हणतायत. कारण टेम्परेचर बदललं ना तर त्या ठिकाणी जो हीट आपण दिलेली असते ती हीट सुद्धा बदलत असते. त्याची क्वांटिटी चेंज होत असते. ज्यासाठी तुम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता बघा. ते 3 स्पेअर नव्हते का? एक होता आयर्नचा बनलेला, एक होता कॉपरचा आणि एक होता लीडचा 10वी मध्ये. त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस केलं आणि तिन्हीच्या तिन्ही आपण त्या एका वॅक्समध्ये टाकले. तर आयर्नचा सगळ्यात खाली गेला होता. तिघांचं टेम्परेचर सारखं आहे, तिघांचं मास सारखं आहे, तरी सुद्धा आयर्न सर्वात खाली गेला. त्याच्यावरती कॉपर होता आणि त्याच्यावरती लीड होता. का? कारण यांची जी हीट ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटी होती ना, ही वेगवेगळी होती. ठीक आहे. तर कॅलरी म्हणजे लक्षात ठेवा काय असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी वर्क डन एक कॉन्सेप्ट आहे. आपण जे वर्क या ठिकाणी परफॉर्म करतो, जे काही एक्सटर्नली प्रेशर अप्लाय केलं जातं, तर तिथे वर्क डन जर आपल्याला काढायचं असेल, तर त्यासाठी सिंपल फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. P इंटू DV. ठीक आहे. वर्कचा फॉर्म्युला काय असणार आहे? प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. याला आपण W इज इक्वल्स टू P इंटू V2 मायनस V1 असं देखील म्हणू शकतो. जर का हा V2 मायनस V1 म्हणजे हा डेल्टा V जर का पॉझिटिव्ह असेल, तर वर्क डन कसं असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. आणि जर डेल्टा V हा जर निगेटिव्ह असेल, तर त्या ठिकाणी असणारं वर्क डन जे असणार आहे ते निगेटिव्ह असणार आहे. लक्षात येत आहे तुमच्या? पुढे. काही ॲझम्पशन्स आहेत बघा. आता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस शिकत असताना आपल्याला आयडियल गॅस घ्यायचा आहे आणि काही ॲझम्पशन्स आहेत, जे आपण ॲझम्पशन्स पहिल्यापासून लक्षात ठेवायचे, की कायनेटिक थिअरी शिकत असताना हे ॲझम्पशन्स असणार आहेत. जसं की या ठिकाणी बघू शकतो आपण. सर्वात आधी जे गॅसचे मॉलिक्युल्स असणार आहेत ना, हे आयडेंटिकल असणार आहेत. ठीक आहे. बट दे आर डिफरंट फॉर अनदर गॅस. म्हणजे दुसरा गॅस घेतला तर त्याचे सर्व मॉलिक्युल सारखे झाले. एक गॅस तुम्ही पर्टिक्युलर घेताय त्याचे सर्व मॉलिक्युल आयडेंटिकल असणार आहेत. दुसरं म्हणजे काय आहे? हे जे मॉलिक्युल आहेत आयडेंटिकल तर आहेच. त्याच्याशिवाय ते स्पेरिकल आहे, रिजिड आहे आणि परफेक्टली इलॅस्टिक आहे. त्यांची जी साईज आहे ना ही निग्लिजिबल आहे. जवळपास किती? 10⁻⁹ मीटर. ऑलरेडी आपण हे सरफेस टेन्शन मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर हे काही ॲझम्पशन्स आहेत बघा. हे ॲझम्पशन्स लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. हं? जसं की आपण इथे बघू शकतो अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स त्यांच्यामध्ये नसतो. गॅस मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट नसतो. डेन्सिटी जी असते त्या गॅसची ती पूर्णपणे कॉन्स्टंट असते. ठीक आहे. तर हे ॲझम्पशन्स आहेत. आय होप तुम्ही थेअरीमध्ये हे वाचले असतील. पुढे आहे बघा प्रेशर एक्झर्टेड बाय दी आयडियल गॅस. आता यावर सुद्धा प्रश्न असतो पेपरला. प्रेशर किती एक्झर्ट केलं जातं याचे फॉर्म्युले आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता यामध्ये एक स्पीड आहे बघा. याला आपण आर-एम-एस स्पीड असं म्हणतो. आर-एम-एस स्पीड जसं एसी सर्किटमध्ये आहे ना रूट मीन स्क्वेअर करंटची व्हॅल्यू घेतो आपण. अशा प्रकारची एक आर-एम-एस स्पीड असते. त्याच्यामध्ये ॲव्हरेज स्पीड घेतली जात नाही. ॲव्हरेज स्पीड जी असते गॅसेसमध्ये ती 0 सुद्धा बनू शकते. म्हणून एक स्पेशल ॲव्हरेज स्पीड या ठिकाणी घेतली जाते. त्यालाच आपण आर-एम-एस स्पीड असं म्हणतो. आणि आर-एम-एस स्पीड लक्षात ठेवायचं आहे. इफ प्रेशर इज चेंज, आर-एम-एस डज नॉट चेंज. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल आणि प्रेशर जर का आता या ठिकाणी आर-एम-एस जो आहे तो सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. काही बुक्समध्ये इथे अशा पद्धतीनं रिप्रेझेंटेशन असेल बघा. VRMS. ठीक आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर आर-एम-एस स्पीड जी असते ती चेंज होत नाही. आर-एम-एस स्पीड मॅक्सिमम जी असते ते हायड्रोजनसाठी असते. हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मीन स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्युल इज लेस दॅन रूट मीन स्क्वेअर. ही एक लक्षात ठेवा. हे एक महत्वाचं आहे, की ॲव्हरेज स्पीड जी असते ना, ही आर-एम-एस पेक्षा कायम कमी असते. जी मीन स्पीड असते, ॲव्हरेज म्हणा किंवा मीन म्हणा, ही आर-एम-एस. आर-एम-एसची स्पीड सर्वात जास्त आहे. 3 स्पीड आपल्याला बघायच्या आहेत. आर-एम-एस स्पीड, दुसरी आहे मीन आणि तिसरी आहे प्रोबॅबल स्पीड. यांच्यामध्ये सर्वात जास्त कोणती असणार आहे? आर-एम-एस स्पीड असणार आहे. टेम्परेचरचं आणि आर-एम-एस स्पीडचं नातं लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न तयार होतील. ते टेम्परेचर देतील 2 सिस्टमचं आणि त्यावेळेस एका सिस्टमचं तुम्हाला ज्या काही गॅस त्यामध्ये असणार आहे त्याची स्पीड विचारला जाईल. तर CRMS म्हणजे आर-एम-एस स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टी. हा एक फॉर्म्युला पण आहे बघा अत्यंत महत्वाचा. याच्यावरून सुद्धा आपण हे रिलेशन जे आहे ते सांगू शकतो. ठीक आहे.
हे इथे √3 RT/m हे पॉइंट्स हायलाइट करून ठेवा. याच्यावरती न्यूमेरिकल्स बनणार आहेत. ठीक आहे. पुढे आता कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी आणि नंबर ऑफ मोल्स जे असणार आहेत हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर कायनेटिक एनर्जी जी असणार आहे ती या कॅपिटल एन सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढे जास्त त्या ठिकाणी मॉलिक्युल्स असणार आहे तेवढी कायनेटिक एनर्जी जास्त असणार आहे. मग बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढलेली आहे. एनिवे पुढे चला. पुढे बघूयात. पुढे काय आहे? आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला घ्यायचा होता, राईट? त्यानंतर रिलेशन बिटवीन प्रेशर अँड कायनेटिक एनर्जी हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा. कधी कधी पेपरला डायरेक्टली फॉर्म्युले विचारलेले आहेत. त्यामुळे फॉर्म्युले तुम्हाला जवळपास सर्व माहिती पाहिजे. आता इथे प्रेशरचा हा एक फॉर्म्युला आहे बघा. 1/3 इंटू 1/3 इंटू m अपॉन व्ही इंटू एन. तर हे आहे मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. मास अपॉन व्हॉल्यूमला आपण डेन्सिटी सुद्धा म्हणतो. त्यामुळे आपण त्याला रो ने सुद्धा इथे इंडिकेट करू शकतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. हा जो कॅपिटल एम आहे ना हा टोटल मास झाला. कॅपिटल एम म्हणजेच काय? एम इंटू एन. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स आले आणि एका मॉलिक्युलचा मास जे आहे ते एम आहे. म्हणून एम इंटू कॅपिटल एन केला की मला या ठिकाणी कॅपिटल एम भेटतो. म्हणजे एम काय झाला? टोटल मास झाला. म्हणून एम अपॉन व्ही मास अपॉन व्हॉल्यूमलाच आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे? डेन्सिटी घेतलेला आहे आणि सी स्क्वेअरनं त्याला मल्टिप्लाय केलेला आहे. तर हे रिलेशन जे आहे ते महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर 1/2 रो सी स्क्वेअर RMS हा फॉर्म्युला आपण घेऊ शकतो आणि यावरून आपल्याला एक रिलेशन भेटतं P इक्वल टू 2/3E. पुढे न्यूमरिकल्समध्ये हे रिलेशन जे आहे ते मी डायरेक्टली वापरणार आहे. लक्षात ठेवा P इक्वल टू 2/3E. म्हणजे प्रेशर काय असतं? 2/3 टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी असतं. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असता. हा पेपरला डायरेक्टली प्रश्न सुद्धा विचारलेला आहे पुढे. तर हे रिलेशनच आहे बघा. हे रिलेशन व्यवस्थित पण लक्षात ठेवा. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ गॅस असणार आहे. त्यानंतर 12 नंबरचा एक पॉइंट महत्वाचा आहे. जर आपण इफ मास अँड टेम्परेचर ऑफ गॅस आर कॉन्स्टंट देन प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम जर का डिक्रीज झाला नंबर ऑफ कोल्युजन पर सेकंड विल इन्क्रीज अँड ड्यू टू लेसर इफेक्टिव्ह डिस्टन्स बिटवीन द वॉल्स. डिस्टन्स जर का दोन मॉलिक्युल मध्ये कमी झालं तर प्रेशर त्या ठिकाणी वाढणारच आहे. अलग लक्षात. कॉमन रिलेशन हे तयार होतं. जर मास आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवला तर प्रेशर हा RMS स्पीडच्या स्क्वेअर सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. तसंच त्या टेम्परेचर सोबत सुद्धा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. अलग लक्षात. हम्म. आता इथे बघा. इथे कायनेटिक एनर्जी ऑफ आयडियल गॅस दिलेले आहे. यामध्ये जर का दोन गॅसेस दिलेले असतील आणि त्यांचं टेम्परेचर सेम असेल तर रिलेशन काय लक्षात ठेवायचं आपल्याला? M1 इंटू RMS स्क्वेअर किंवा असं म्हणा सरळ सरळ मास आणि RMS स्पीडचा स्क्वेअर जो असतो तो कॉन्स्टंट असतो. हे रिलेशन लक्षात ठेवा. मग याच्यावरून तुम्ही हा फॉर्म्युला बनवू शकता. M1 इंटू RMS1 स्क्वेअर इक्वल टू M2 इंटू RMS2 स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी जी आहे ती फक्त टेम्परेचर ऑफ गॅसवरती डिपेंड असते. विचारायचं नाही. कायनेटिक एनर्जी कशावरती डिपेंड असणार आहे? फक्त आणि फक्त टेम्परेचरवरती. टेम्परेचर वाढवलं कायनेटिक एनर्जी वाढणार, टेम्परेचर कमी केलं कायनेटिक एनर्जी कमी होणार आहे. कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम जर काढायचं असेल तर 3/2 kT/m हा फॉर्म्युला आहे. महत्वाचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्ही रिलेशनही बनवू शकता की कायनेटिक एनर्जी जी आहे ती टेम्परेचर सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, मास सोबत इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. मास म्हणजे मॉलिक्युलर वेट आहे बरं का त्या ठिकाणी. पुढे पुढे रूट मीन स्क्वेअर RMS स्पीड जी आपण आता घेतली ना तीच स्पीड आहे. आता एक प्रश्न असाही पेपरला विचारलेला आहे. तुम्हाला 5-6 त्या ठिकाणी काय करतात ते स्पीड देतात आणि त्याची RMS स्पीड विचारली जाते. काय करायचं? सगळ्यांचा स्क्वेअर काय अंडर रूट मध्ये बरं का. सगळ्यांचा स्क्वेअर करायचा आणि जेवढे काही दिलेले असतील ना 5, 6, 7, 8 व्हॉटएव्हर जे काही नंबर ऑफ गॅसेस दिलेले असतील त्याने त्याला डिव्हाइड करायचं. जे उत्तर येणार ती तुमची RMS स्पीड असणार. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला सुद्धा आपण पुढे वापरणार आहे. त्यानंतर एक्सप्रेशन नुसार हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे प्रेशरचा आता आपण बघितला. यावरून हे रिलेशन तयार होतं. हे रिलेशन सुद्धा महत्वाचं आहे. जे आधी आपण फॉर्म्युला घेतला ना √3 kT/m हा इथे प्रूव्ह झालेला आहे. मग हा डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये, हा मासच्या फॉर्ममध्ये, ठीक आहे, व्हॉल्यूम आणि मासच्या फॉर्ममध्ये, RT आणि एमच्या फॉर्ममध्ये, हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असणारा एकच फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बोल्ट्झमन कॉन्स्टंट हे पण घेतलेले आपण ऑलरेडी. RMS स्पीड आणि √T हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. त्यानंतर
हे अंडर रूट ऑफ एम सोबत RMS स्पीड ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. RMS स्पीड ऑफ गॅस काय असते, रूट ऑफ 3 अपॉन गॅमा इंटू स्पीड ऑफ साऊंड इन गॅस. गॅसमध्ये जर का आपल्याला साऊंडची जर का आपल्याला स्पीड दिलेली असेल आणि गॅसची स्पीड विचारलेली असेल तर हे रिलेशन महत्वाचं आहे. त्यासाठी हे रिलेशन व्यवस्थितपणे केअरफुली बघून घ्या. त्यानंतर आहे बघा डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय माहिती का, एखादा मॉलिक्यूल कोणकोणत्या पॉसिबल डायरेक्शन मध्ये मूव्ह होऊ शकतो. समजा एखादा मॉलिक्यूल आहे, जसं मोनो ॲटॉमिक गॅस आपण जर घेतला, तो एक्स एक्सिसच्या डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो, वाय एक्सिसच्या डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो आणि झेड एक्सिसच्या डायरेक्शन मध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे याची जी डिग्री ऑफ फ्रीडम आहे ना, ती 3 घेतली जाते. लक्षात येते मला काय सांगायचंय? डिग्री ऑफ फ्रीडम ही म्हणजे ती कोणकोणत्या पॉसिबल डायरेक्शन मध्ये त्याला मूव्ह होता येतं. ठीक आहे. डायॲटॉमिक गॅस जर आपण घेतला त्याला 5 असतात. रोटेशनल मोशन पण याच्यामध्ये ऍड होतात. त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम असतात 5. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि जर व्हायब्रेशनल मोड जर ऍड झाला त्याच्यामध्ये डायॲटॉमिक मध्ये, त्याची डिग्री ऑफ फ्रीडम 7 बनत असते, 7 बनत असते. ठीक आहे. तर डिग्री ऑफ फ्रीडम नॉर्मली काय असते, टोटल नंबर ऑफ इंडिपेंडेंट वेज, जे मी तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवा. जे काही पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये त्याला मूव्ह होता येणार आहे. ठीक आहे. मोनो ॲटॉमिक गॅस झाला. टोटल एनर्जी काय असते, 3RT/2 असते. मग यामध्ये आपल्याला मोनो ॲटॉमिक गॅससाठी लक्षात ठेवायचं सुरुवातीला. पहिला गॅस कोणता आहे? हा बघा मोनो ॲटॉमिक गॅस आहे. ऑर्गॉन आहे, हेलियम आहे, निऑन आहे. हे सगळे मोनो ॲटॉमिक गॅस आहेत. आणि त्याच्यामध्ये सिंगल ॲटम असतो नाही का, सिंगल गॅस मॉलिक्यूल. मग ही सगळी कोणती एनर्जी असते त्यांच्यामध्ये, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते, जी असते 3/2RT. कशासाठी? मोनो ॲटॉमिकसाठी. ठीक आहे. आता हा जो CV आहे ना, हा CV काय असतो माहिती आहे का? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणतात. झालेलं आहे तुमचं CP म्हणा आणि CV म्हणा. CP म्हणजे काय? CP म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि CV म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. याच्यामध्ये CP ची किंमत CV पेक्षा जास्त असते. का बरं? कारण CV मध्ये काय होतं, व्हॉल्यूम जो असतो तो फिक्स असतो, व्हॉल्यूम बदलत नाही. एखादा गॅस आहे, तुम्ही त्याला हीट सप्लाय केली, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला. मग त्या हीटचा उपयोग झाला कुठं? त्या हीटचा उपयोग फक्त त्या गॅसचं टेम्परेचर वाढवण्यासाठी झाला. एवढाच उपयोग होतो त्याचा. त्याचं युटिलायझेशन फक्त कशासाठी होतं? टेम्परेचर वाढवण्यासाठी होतं याचं. पण याच्यामध्ये काय होतं, जी हीट आपण देतो ना, तर इथे काही व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही. म्हणजे ते काय होतं, टेम्परेचर तर वाढतंच आणि टेम्परेचर वाढता वाढता त्या गॅसचं एक्सपान्शन सुद्धा होतं. म्हणजे हीट जी आहे ती CP मध्ये 2 जागेवरती युटिलाइज्ड होते. म्हणून CP मायनस CV इक्वल टू R घेतलं जातं. याला मेयर्स रिलेशन म्हणतात. CP मायनस CV इक्वल टू R. लक्षात राहील. आणि CP अपॉन CV इक्वल टू गॅमा असतो. हा ॲडियाबॅटिक रेशो असतो. याला गॅमा म्हणतात. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, महत्वाचे आहे. मग आता ही CP आणि CVची जी किंमत आहे ना, ती मोनो ॲटॉमिक आणि डायॲटॉमिक साठी आपल्याला बघायची. बघा मग CV काय असणार आहे, 3/2R असणार आहे मोनो ॲटॉमिक साठी आणि CP काय असणार आहे, 5/2R असणार आहे. गॅमा जर आपण काढला तर दोघांचा रेशो भेटतो आपल्याला. गॅमा येतो 1.66. ठीक आहे. लक्षात ठेवा 5/3 किंवा 1.66 कुणासाठी? मोनो ॲटॉमिक गॅससाठी. जर डायॲटॉमिक गॅस असेल, आता इथे डायॲटॉमिक गॅस आहे बघा हा. जसं की इथे हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. याच्यामध्ये 2 ॲटम्स असतात, नाही का? मग याच्यामध्ये काय असते, एनर्जी, टोटल एनर्जी ही 5/2RT असते. जर याच्यामध्ये आपण CV बघितला तर हा 5/2R येणार आहे आणि याच्यावरून जर आपण CP काढला तर CP येत असतो किती? CP ची किंमत आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे CV प्लस R म्हणतोय ना आपण. तर आधी आपण या फॉर्म मध्ये बघू, नंतर दुसरा फॉर्म इथे बघा. हा CP येतो 7/2R. CV आहे 5/2R, CP आला 7/2R. दोघांचा रेशो घ्या 7/5 लक्षात ठेवा. गॅमाची किंमत, ॲडियाबॅटिक रेशोची किंमत डायॲटॉमिक गॅससाठी 7/5 असते किंवा 1.4 असते. याला आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. जसं की आता इथे नॉन लिनियर ट्रायॲटॉमिक. आता हे आधी आपण पूर्ण मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिक गॅससाठी बघून घेऊ. ट्रायॲटॉमिक गॅस जर असेल तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, फॉर नॉन लिनियर ट्रायॲटॉमिक गॅस CP आणि CVचा रेशो जो असतो 1.33 असतो. ठीक आहे. टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात? 7 असतात. लिनियर कशामध्ये? हे ट्रायॲटॉमिक बरं का, ट्रायॲटॉमिक मध्ये हे लक्षात ठेवा. त्यानंतर जनरल डिग्री ऑफ फ्रीडम NRT/2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कधी कधी डायरेक्टली रिलेशन आपल्याला विचारलं जाईल तर NRT. N म्हणजे काय झालं? N म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम झालं. जे काही डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला दिलेलं असेल ते घ्यायचं त्या ठिकाणी. ठीक आहे. त्या फॉर्ममध्ये डिग्री ऑफ फ्रीडमच्या फॉर्ममध्ये जर आपण काढलं तर हा रिलेशन भेटतो आपल्याला गॅमा इक्वल टू 1+2/N. महत्वाचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती आहे ना,
समजा 1 युनिट मास असेल आणि त्याचं टेम्परेचर जर तुम्ही 1 डिग्री सेल्सिअसने वाढवत असाल, तर 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढविण्यासाठी जी काही हीट त्या ठिकाणी वापरण्यात आलेली असते त्याला आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. यावरून आपण मेयर्स रिलेशन बनवू शकतो. मेयर्स रिलेशन म्हणजे तेच सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. शेवटी हे इक्वेशन डिराईव्ह केलेलं असेल बघा. हे इक्वेशन बघा, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. याला काय म्हणायचं? मेयर्स रिलेशन असं म्हणायचं. येतंय का लक्षात? कुठे समजत नसेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. आणि याच्या हवे तर स्क्रीनशॉट जे असतील ते काढून घ्या किंवा तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. महत्वाचे पॉइंट्स आहेत हे. त्यानंतर आहे बघा मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं मोस्ट प्रोबॅबल स्पीड. ठीक आहे. आता 3 स्पीड असतात बघा. आता आपण काय म्हणतो बघा, एखाद्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला दिलेले असतील आणि त्यामध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्युल म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युलची जी स्पीड असणार आहे ना, त्याला मोस्ट प्रोबॅबल स्पीड असं म्हटलं जातं. जसं की या ठिकाणी बघा आपल्याला काही 10 मॉलिक्युल या ठिकाणी दिलेले आहेत. मग या 10 मॉलिक्युलमध्ये स्पीड कशी आहे? 1 किलोमीटर पर सेकंड, 2 किलोमीटर पर सेकंड, 2 किलोमीटर पर सेकंड म्हणजे प्रत्येकाची. मग याच्यामध्ये कोणता नंबर जास्त वेळा रिपीट झाला? हा 3 ना. म्हणून याला मोस्ट प्रोबॅबल स्पीड म्हणायचं. आलं का लक्षात? त्याला काय म्हणणार? मोस्ट प्रोबॅबल स्पीड. याच्यामध्ये मोस्ट प्रोबॅबल स्पीड काढायची असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये, मासच्या फॉर्ममध्ये, मोलार मासच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. 2p अपॉन रो, 2rt अपॉन एम, 2kt अपॉन एम. आणि महत्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. कोणती स्पीड सर्वात जास्त असते? सर्वात जास्त आरएमएसच असते बरं का. बघा लक्षात ठेवा. हे वेगवेगळ्या रिलेशन मधले फॉर्म्युले आहेत. त्यांच्यामध्ये सर्वात जास्त स्पीड कुणाची असते? तर ती असते आरएमएस स्पीड. सर्वात जास्त असणारे आरएमएस, नंतर असणार आहे ऍव्हरेज आणि त्यानंतर असणार आहे मोस्ट प्रोबॅबल. हे रिलेशन लक्षात ठेवा. याचा रेशो लक्षात ठेवा. √3:1.6:√2. जर आपल्याला डायरेक्टली रेशो विचारला तर आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. आपल्याला जर का मोस्ट प्रोबॅबल स्पीड काढायची असेल आणि आरएमएस स्पीड जर दिलेली असेल तर त्याला 0.816 ने आरएमएस ला मल्टिप्लाय करा. आपल्याला त्या ठिकाणी मोस्ट प्रोबॅबल स्पीड जी आहे ती भेटणार आहे. ठीक आहे. चला पुढचा कॉन्सेप्ट घेऊयात. पुढचा कॉन्सेप्ट बघा, मीन फ्री पाथ. आता मीन फ्री पाथ म्हणजे काय? ज्यावेळेस पार्टिकल एखाद्या कंटेनरमध्ये कोलिजन होत असेल, एखाद्या पार्टिकल सोबत तो धडकला, त्यानंतर दुसऱ्या पार्टिकल सोबत तो धडकला, मग ह्या 2 सक्सेसिव्ह कोलिजनमध्ये त्या पार्टिकलने जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे त्याला मीन फ्री पाथ असं म्हणतात बघा. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय गॅस मॉलिक्युल बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन दॅट इज कॉल्ड ॲज मीन फ्री पाथ. आणि याला रिप्रेझेंट आपण लॅम्बडाने करत असतो. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ कोलिजन किती झाले आणि टोटल डिस्टन्स आणि किती ट्रॅव्हल केलेलं आहे, या दोघांचा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला लॅम्बडा जो आहे त्या ठिकाणी भेटत असतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. पुढे आपल्याला वापरायचा आहे. लॅम्बडा इज इक्वल्स टू काय? 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 पाय इंटू एन इंटू डी स्क्वेअर. तर त्या ठिकाणी डी म्हणजे काय? मॉलिक्युलर डायमीटर आहे आणि एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. बाकी हे रिलेशन मांडून आपण दुसरा फॉर्म्युला इथे डिराईव्ह करू शकतो. लॅम्बडा काढायचं असेल सी इंटू टी ने आपण त्याला काढू शकतो. नंबर ऑफ कोलिजन म्हणजे काय? नंबर ऑफ कोलिजन्स इन टाइम टी आहे आणि टी म्हणजे टाइम इंटरवल. 2 कोलिजन मध्ये असणारा टाइम इंटरवल आहे. इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या? सर्व कॉन्सेप्ट लक्षात येत आहेत? हे पॉईंट जे मी तुम्हाला सांगतोय ते हायलाइट करून ठेवा बरं का. हे पॉइंट्स. तसं आता इथे बघा ऍव्हरेज स्पीड आपल्याला काढायची असेल. मग ते न्यूमरिकल मध्ये काय म्हणतील? आरएमएस स्पीड तुम्हाला देतील आणि ऍव्हरेज स्पीड विचारतील. तर सिम्पली 0.92 ने तुम्हाला त्याला मल्टिप्लाय करायचं असतं. त्यानंतर बघा कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आता कन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे हीट मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर झाले. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर किती असतात? 3 असतात ना. एक असतो, एक कोणता असतो? एक असतो रेडिएशन, एक असतो सॉरी एक असतो कंडक्शन, एक असतो कन्व्हेक्शन आणि तिसरा असतो रेडिएशन, नाही का? तर त्यामध्ये कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आता कंडक्शन म्हणजे काय? कंडक्शन म्हणजे एकाच ऑब्जेक्टमध्ये काय होत असते? हीट ट्रान्सफर होत असते. समजा हे लाकूड आहे. इकडे जर मी हीट दिली तर याच्यामध्ये काय होते? हीट ट्रान्सफर होते ना. हा एक कंडक्शनचा पार्ट झाला. म्हणजे एकाच पार्टमध्ये काय होत असते? हीट ट्रान्सफर होत असते. सो दॅट इज द पार्ट ऑफ कंडक्शन. कन्व्हेक्शन मध्ये कुठलाही फिजिकल कॉन्टॅक्ट नसतो. समजा मला चहा बनवायचा असेल तर मी काय घेणार? पातेलं घेणार. त्यानंतर साखर चहा बनवण्यासाठी लागणारं मटेरियल, साखर आहे, दूध आहे, पाणी आहे, ते मिक्स करणार. गॅसवरती ते पातेलं आपण ठेवणार. आपण हीट कुणाला देतोय? जे पातेलं आपण ठेवलेलं आहे त्याला. त्याच्या आतमध्ये जे काही मिक्सचर आहे ना त्याला हीट ट्रान्सफर केली जाते त्या पातेल्याकडून. येतं एक लक्षात मला काय सांगायचंय? किंवा आपण असं बघू शकतो
एखाद्या ठिकाणी शेकोटी केलेली असेल आणि एखाद्या ठिकाणी नदी वाहत असेल, तर त्या दोघांमध्ये सुद्धा काय होतं, एक प्रकारचा हीट ट्रान्सफर होतो. किंवा आपण जरी शेजारी बसलो तरी सुद्धा आपण हीट गेन करतोय. बरोबर की नाही? आपण काय त्या शेकोटीमध्ये वगैरे बसत नाही. आपण त्याच्या बाजूला बसतो. म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्ट कुठलाही नाही. ते कोणतं असतं? ते असतं कन्व्हेक्शन. लक्षात ठेवा, पेपरला तुम्हाला एक्झाम्पल दिल्या जाईल आणि ते विचारलं जातील, हा कोणत्या प्रकारचा हीट ट्रान्सफर आहे सांगा. कंडक्शन, कन्व्हेक्शन की रेडिएशन. रेडिएशनमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते. जसं सूर्याचा किरण आहे बघा. पृथ्वीवरती आला, परत वापस गेला, परत आला, परत गेला, परत गेला. म्हणजे काय होत असतं त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती रेडिएट होत असते. तर कन्व्हेक्शनमध्ये लक्षात आलं तुमच्या नॅचरल कन्व्हेक्शन म्हणजे जसं इंजिन असतं बघा. पहिलं इंजिन बघितलं का तुम्ही? असे पाते असायचे त्याला. तर ते कशासाठी असायची? हीट लवकर लवकर व्हावा. पटकन ते इंजिन थंड व्हावा याच्यासाठी. ते नॅचरल कन्व्हेक्शनचा प्रकार झाला. हं. तर हे लक्षात ठेवा. हे काही एक्झाम्पल दिलेले हे वाचून घ्या तुम्ही. त्यानंतर आहे बघा ब्लॅक बॉडी. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. 3 टर्म्स असतात बघा. एकाला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, एकाला म्हणतात कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि एकाला म्हणतात कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आता ब्लॅक बॉडीचं काय असतं माहिती का? उन्हाळ्यामध्ये घरचे काय म्हणतात आपल्याला? ब्लॅक कलरचे कपडे घालत नको जाऊ. भरपूर जणांचे घरचे म्हणत असतात नाही का? की बाबा ते देवाचं असतं. घरचे म्हणतात ते काळ्या कलरचे कपडे घालत नका जाऊ. याच्या पाठीमागचं कारण काय असतं? समर सीझनमध्ये ब्लॅक कलर असा असतो, की हा टोटल हीट एनर्जीला ॲब्झॉर्ब करतो. हा रिफ्लेक्ट होऊ देत नाही, बाहेर पडू देत नाही. जसा व्हाईट कपडा असतो, व्हाईट काय करतो जेवढा ॲब्झॉर्ब करतो तेवढाच तो रिफ्लेक्ट पण करत असतो. ब्लॅक कलरचं तसं नाही, तो ॲब्झॉर्ब करतो. ठीक आहे. त्यासाठी ब्लॅक कलर आपल्याला सांगत नाही, की ब्लॅक कलरचे कपडे घाल म्हणून. आता कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन कशाला म्हणायचं? हा एक रेशो असतो बघा. कशाचा? क्वांटिटी ऑफ क्वांटिटी ऑफ हीट ॲब्झॉर्ब टू द टोटल रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. त्याच्यावर एखादा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. समजा हा ऑब्जेक्ट आहे. याच्यावरती किती हीट आली आणि याने किती ॲब्झॉर्ब केली. या दोघांचा रेशो म्हणजे त्याला काय म्हणायचं? कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. याला आपण ए ने रिप्रेझेंट करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आणि कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन कुणावरती डिपेंड असतो हे लक्षात ठेवा. वेव्हलेंथवरतीच डिपेंड असतो. हं. पुढे टेम्परेचरवरती हा डिपेंड नसतो आणि सरफेस ऑफ द बॉडीवरती सुद्धा हा डिपेंड नसतो. दुसरा आहे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे टोटल एनर्जी त्याच्यावरती किती इन्सिडेंट झाली आणि त्याने किती रिफ्लेक्ट केली. या दोघांचा रेशो म्हणजे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ज्याला आपण आर असं म्हणतो. ठीक आहे. जर एखादा रिफ्लेक्टिंग सरफेस हा जर खूप चांगला असेल तर त्याचा कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन जो असतो तो युनिटी असतो. युनिटी असणं म्हणजे 1 असणं. आणि जर का तो कुठल्याही प्रकारची एनर्जी रिफ्लेक्ट करत नसेल तर 0 असणं. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो आहे बघा तो आहे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणजे काय? की त्याने किती हीट त्याच्यावरती किती हीट इन्सिडेंट झाली आणि त्यापैकी त्याने किती ट्रान्समिट केली. त्याच्या बॉडीमधून किती एनर्जी ट्रान्समिट झाली. त्या दोघांचा रेशो घेतला की आपल्याला कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन भेटतो. याला आपण टी ने रिप्रेझेंट करतो. आता या तिघांची जी ॲडिशन असते ना ती 1 असते. ए प्लस आर प्लस टी. किती असतो? 1 असतो. लक्षात ठेवा. याच्यावरती पेपरलाही प्रश्न असणार आहे. जर एखादा गुड ॲब्झॉर्बर असेल तर ए ची किंमत 1 असणार आहे. आर आणि टी त्या ठिकाणी 0 असणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ब्लॅक बॉडी असेल तर फक्त काय असणार आहे त्या ठिकाणी ॲब्झॉर्प्शन असणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा या कंडिशन. गुड रिफ्लेक्टर असेल तर आर ची किंमत 1 असते. ए आणि टी जो असतो तो 0 असतो. त्यानंतर डायॲथर्मस बॉडी काय असते? हा गुड ॲब्झॉर्बर पण नसतो आणि गुड रिफ्लेक्टर सुद्धा नसतो. आता अ सबस्टन्स मे बी डायॲथर्मस फॉर सम वेव्हलेंथ व्हाईल गुड ॲब्झॉर्बर फॉर अदर वेव्हलेंथ. व्हाईट बॉडी जर असेल तर त्याच्यासाठी आर ची किंमत 1 असते. कारण तो पूर्णपणे रिफ्लेक्ट करत असतो एनर्जी व्हाईट बॉडी असेल तर. ठीक आहे. अँड अथर्मस बॉडी इज अ गुड ॲब्झॉर्बर, पुअर रिफ्लेक्टर अँड पार्ट ऑफ हीट एनर्जी इज ट्रान्समिटेड थ्रू इट. ओपॅक बॉडी, अथर्मस बॉडी म्हणजे काय? ओपॅक बॉडी असते. ठीक आहे. आय होप तुम्हाला आता ह्या तिन्ही गोष्टी समजल्या असतील. ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. यानंतर आहे बघा ब्लॅक बॉडी रेडिएशन. ब्लॅक बॉडी रेडिएशन. आता ब्लॅक बॉडी रेडिएशनमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं, की ब्लॅक बॉडी काय करत असते? 100% एनर्जी ॲब्झॉर्ब करत असते. ठीक आहे. मग याची जी इंटेन्सिटी असते ना, ही इंटेन्सिटी असं नाही, की सर्व वेव्हलेंथसाठी एकच असते. जशी वेव्हलेंथ असणार आहे, तशी त्याची इंटेन्सिटी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इंटेन्सिटी वेगवेगळी असते, सेम नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. असाही प्रश्न पेपरला एकदा विचारला होता, की जर का फॉर ऑल दी वेव्हलेंथ इंटेन्सिटी जी असते ब्लॅक बॉडीची सेम असतात. तर सेम नसते, ती डिफरंट असते. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर
ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे 96 to 98% परफेक्टली ब्लॅक बॉडी जे आहे त्या मॅन्युफॅक्चर केल्या जातात. परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये टी ची किंमत 0 असते, आर ची किंमत 0 असते, ए ची किंमत 1 असते, कारण तो पूर्णपणे काय करतो, एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम दिलेला आहे. ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम मध्ये आपण म्हणू शकतो रेडियंट एनर्जी इमिटेड बाय ब्लॅक बॉडी ॲट अ गिव्हन टेम्परेचर कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता नॉर्मली आपण जर बघितलं तर सूर्यापासून जो किरण येतो, जो रे असतो, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स प्रेझेंट असतात. मग तो रेडिओ वेव्ज असू द्या, इन्फ्रासोनिक वेव्ज असू द्या, एक्स रेज असू द्या, विजिबल लाईट असू द्या, गॅमा रेज असू द्या. तर तेच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सगळ्या वेव्हलेंथ जे असतात त्यामध्ये प्रेझेंट असतात. पुढे यामध्ये जो महत्वाचा पार्ट जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो आहे बघा, ही थेरी तुम्ही वाचू शकता, वाटलंच त्याचा स्क्रीनशॉट काढा. स्टीफन बोल्ट्झमन लॉ जो आहे तो महत्वाचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे जी एनर्जी असते ना, रेडियंट एनर्जी, ती ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या फोर्थ पॉवर सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. याला आपण स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ असं म्हणतो. ठीक आहे, स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ पुढे पण असं स्टीफन्स लॉ, हे बघा, हा स्टीफन्स लॉ आहे बघा. त्याच्या आधी आपण हा विन्स डिस्प्लेसमेंट लॉ बघू. आता विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगतो माहितीये का, यांनी काय सांगितलं, यांचं असं म्हणणं आहे की जिथे मॅक्झिमम इंटेन्सिटी असते, तर मॅक्झिमम इंटेन्सिटी जिथे असेल ना, त्या ठिकाणी असणारी जी मॅक्झिमम वेव्हलेंथ असणार आहे, मॅक्झिमम इंटेन्सिटीची करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ, त्याला मॅक्झिमम वेव्हलेंथ आपण असं इथं समजूयात. ठीक आहे, तर ही जी मॅक्झिमम वेव्हलेंथ असते बघा, वेव्हलेंथ ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे लॅम्बडा आणि टी हे दोन्ही कसे असतात, त्या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. या ठिकाणी आपण जर कॉन्स्टंट घेतला दोघांमध्ये, तर हा बी जो आहे हा कॉन्स्टंट घेतला जातो. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं विन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, ह्या विन्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन विचारलेलं आहे पेपरला एकदा. ठीक आहे, तर बी ची किंमत पण लक्षात ठेवा, 2.9 इंटू 10⁻³ मीटर केल्व्हिन किंवा 0.29 सेंटीमीटर केल्व्हिन असंही लक्षात आपण ठेवू शकतो. ठीक आहे, तर बीचं डायमेन्शन तुम्ही काढू शकता मग. ठीक आहे, लॅम्बडा अपॉन टी आहे. पुढे स्टीफन्स लॉ, जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टीफन्स लॉने काय सांगितलं होतं की जी एनर्जी रेडिएट होत असते बघा, DQ म्हणजे काय, रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते T⁴ सोबत. आता याचे वेगवेगळे फॉर्म्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत बघा, हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. DQ अपॉन A इंटू DT इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. याला आपण जर पलीकडे पाठवलं एला, तर आपण म्हणू शकतो DQ अपॉन DT इक्वल टू सिग्मा इंटू A इंटू T⁴. हे लक्षात ठेवा, हे अत्यंत महत्वाचं आहे. यावरती भरपूर सारे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर सिग्मा काय असतो या ठिकाणी, स्टीफन कॉन्स्टंट असतो, आणि त्याची किंमत काय असते, 5.67 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद Kelvin⁴. ठीक आहे, याचा युनिट काय आहे, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद Kelvin⁴, वॅट पर मीटर स्क्वेअर Kelvin⁴. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. किंवा सीजीएस युनिट लक्षात ठेवा, अर्थ पर सेंटीमीटर स्क्वेअर सेकंद डिग्री सेल्सियस⁴. डायमेन्शन काय असणार आहे सिग्माचं, M1 L0 T-3 K⁻⁻4. तर आता याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो बघा. चेंज इन टेम्परेचर असेल, नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल, रेट ऑफ लॉस ऑफ हीट जर फाइंड आउट करायची असेल, तर फॉर्म्युला काय घ्यायचा, T⁴ T⁻⁴. इमिसिव्ह पॉवर असेल, आणि कोणासाठी, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी बरं का, तर फॉर्म्युला काय, EB इक्वल टू सिग्मा इंटू T⁴, हे लक्षात ठेवा. आणि जर ऑर्डिनरी बॉडी असेल, जनरल बॉडी असेल, तर जनरल बॉडीमध्ये इमिसिव्हिटी आपल्याला एक्स्ट्रा टाकावी लागते, ही जी आहे इमिसिव्हिटी इंटू सिग्मा इंटू T⁴. ऑर्डिनरी बॉडीसाठी सिग्मा इंटू A इंटू T⁴ तर हे रिलेशन जे ते लक्षात ठेवायचे आहे परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी. तर ही सगळी थिअरी आहे बघा, ही थिअरी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे केअरफुली करा. आता यानंतर आपण जे आहेत ते काही PYQ जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, आता आपण PYQs बघूयात. जो फर्स्ट PYQ आहे 2020 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला बघा. प्रश्न आहे, द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर टू स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे गॅमा, बरोबर, फॉर गॅस इज 1+2/F. आता गॅमा जो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, इक्वेशन आहे बघा आपल्याकडे, 1+2/F. आता एफचा अर्थ काय असतो, एफ म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम असतो. डायॲटॉमिक गॅस असेल तर डायॲटॉमिक गॅस साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असते, 5 असते. आणि जर का मोनोॲटॉमिक गॅस असेल, मोनोॲटॉमिक गॅस,
त्याची जी डिग्री ऑफ फ्रीडम असते ती 3 असते. बरोबर आहे. ऑलरेडी आपण हे कॉन्सेप्ट मध्ये बघितलेलं आहे. तर पुढे काय म्हणतात ते, व्हिअर एफ इज द नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस, द रेशो ऑफ गॅमा. आता गॅमा कुणासाठी? डायॲटॉमिक गॅससाठी. आणि दुसरा जो गॅमा आहे तो आहे मोनो ॲटॉमिक गॅससाठी. या दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला सरळ सरळ. म्हणजे काय? गॅमा फॉर डायॲटॉमिक डिवायडेड बाय गॅमा फॉर मोनो ॲटॉमिक. चला किंमत टाका. 1 + 2 अपॉन डायॲटॉमिक साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती? 5. 1 + 2 अपॉन मोनो ॲटॉमिक साठी किती? 3. आलं का लक्षात? मग काय म्हणणार आपण ते? 5 × 5, 5 अन् 2 7. 7 डिवायडेड बाय 5, 3 × 3 अन् 2 5, 5 डिवायडेड बाय 3. तर याला असं लिहा 7/5 × 3/5. म्हणजे किती झाले? 7 त्रिक 21 वजा 25 21/25. म्हणजे डी जे आहे ते करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. We have a sample of gas characterized by P, V and T and another sample of gas characterized by 2P, V/4 and 2T. What is the ratio of number of molecules in the first and second samples? बघा आपल्याकडे या ठिकाणी आयडियल गॅस इक्वेशन आहे PV = NRT. बरोबर आहे. बोल्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये आपल्याकडे इक्वेशन काय असतं? PV = N × KT. बरोबर की नाही? म्हणजे इथून आपण काय करू शकतो? नंबर ऑफ मॉलिक्यूल जे आहे ते काढू शकतो. म्हणजे N काय बनेल या ठिकाणी? N बनेल PV/KT. क्लिअर आहे? आता सेकंड सॅम्पल जे दिलेलं आहे त्यासाठी बघूयात आपण. त्याला काय म्हणायचं? N डॅश म्हणूया त्याला. ठीक आहे. तर बघा आता Pच्या जागेवरती काय ठेवायचा? 2P ठेवा. Vच्या जागेवरती काय ठेवायचा? V/4 ठेवा. आणि त्यानंतर K तसाच ठेवायचा आहे. Tच्या जागेवर काय ठेवायचा? 2T ठेवा. आलं का लक्षात? मग तिथे काय भेटेल बघा. इथे भेटेल आपल्याला 2 2 जा 4. म्हणजे हा वरती राहील PV. हा 2 घ्या खाली आता. म्हणजे हा बनेल 4 टाइम्स KT. ठीक आहे. मग रेशो घ्यायचा आहे आपल्याला. म्हणूया तिथे N/N डॅश. N किती आहे तुमच्याकडे? तो आहे PV/KT. आता इथे मल्टिप्लिकेशन घेतो डायरेक्टली. ही टर्म वरती जाईल. म्हणजे इथे येईल 4KT/PV. PV झाला कॅन्सल. KT झाला कॅन्सल. काय उरलं? 4/1. म्हणजे 4:1. हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न हा थेरॉटिकलच आहे बघा. आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा प्रेशरसाठी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये, जो की असतो 2/3 × E. अजून तुम्हाला प्रश्न वाचल्या लक्षात येईल बघा. ते काय म्हणतात? प्रेशर इज, त्याचा ऑप्शन करेक्ट कोणता असणार आहे? 2/3 ऑफ द कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ गॅस. तर असे प्रश्न जे असतात ते व्यवस्थितपणे फिक्स करून ठेवा. म्हणजे आलं की तुम्ही डायरेक्टली त्यावरती टिक करू शकता. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा. इफ द प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस इज डिक्रीज्ड बाय 10% आयसोथर्मली, देन इट्स अ व्हॉल्यूम विल. यासाठी आपल्याकडे एक सिंपल इक्वेशन आहे. P1 V1 = P2 V2. आता हे काय म्हणतात, की या ठिकाणी प्रेशर जे आहे हे 10% ने डिक्रीज्ड होत आहे. म्हणजे जे P2 असणार आहे बघा, हे P2 आपण सरळ म्हणू शकतो 90% ऑफ P1 असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो 90% म्हणजे 90 डिवायडेड बाय 100 इंटू P1 म्हणजे 0.9 टाइम्स P1 हा असणार आहे आपला P2. जर याच्यामध्ये आपण किंमत टाकली तर आपल्याला V2 काढायचं आहे ना, तर V2 काय बनेल? V2 = P1 V1 अपॉन P2. येते का लक्षात? म्हणजे P1 V1 अपॉन P2 ची किंमत किती आहे? 0.9 P1. या ठिकाणी या P1 ला या P1 सोबत कॅन्सल करा. काय भेटेल आपल्याला? आपल्याला भेटेल V2 = V1 अपॉन 0.9. आता 0.9 जर म्हटलं आपण तर 1 अपॉन 0.9 म्हणजे 0.111 V1 आपल्याला भेटेल. याला 100 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे काय भेटेल? V2 आपल्याला 11.1% ऑफ V1. म्हणजे यामध्ये ऑप्शन डी जे असणार आहे ते करेक्ट असणार आहे. यानंतरचा प्रश्न बघूयात. फॉर अ गिव्हन गॅस ॲट 1 atm प्रेशर म्हणजे 1 atmospheric प्रेशर, RMS speed of the molecule is 100 मीटर पर सेकंद ॲट 27 डिग्री सेल्सिअस. बघा या ठिकाणी आपल्याला RMS स्पीड जी आहे याचा फॉर्म्युला सांगा बरं. त्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता थेरीमध्ये. काय असतो तो? तो असतो √3RT/m. बरोबर आहे. आता व्यवस्थितपणे बघा ते काय म्हणतात. ज्यावेळेस प्रेशर हे 1 atm असेल, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल,
त्यावेळेस याची जी स्पीड आहे ती 100 मीटर पर सेकंद आहे आणि तिथे असणारं टेम्परेचर हे 27 डिग्री सेल्सिअस आहे. ॲट 2 atmospheric pressure and at 927 डिग्री सेल्सिअस. आता ज्यावेळेस टेम्परेचर हे 927 डिग्री सेल्सिअस असेल, द RMS स्पीड ऑफ द मॉलिक्युल विल बी. आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण हा प्रश्न काय पूर्ण सोडवणार नाहीये. याच्यामध्ये दोनच गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे. एक RMS स्पीड आणि दुसरा म्हणजे त्या ठिकाणी असणारं टेम्परेचर. मग या ठिकाणी बघा, या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, की 3R आणि M ही टर्म तर कॉन्स्टंट झाली. म्हणजे VRMS आणि T याचं रिलेशन काय येत आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल येत आहे. बरोबर आहे? म्हणजे मी असं म्हणू शकतो, VRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ T. मग सुरुवातीला टेम्परेचर किती दिलं त्यांनी आपल्याला? 27. आता हे टेम्परेचर केल्व्हिनमध्ये घ्यायचं बरं का. त्याच्यामध्ये किती ॲड करायचे? 273. मग 273 आणि 27 केलं ते किती येतं? ते येतं 300 केल्व्हिन. ठीक आहे? पुढे म्हणजे झालं समजा T1 आणि T2 किती येणार? 927 आहे. त्याच्यामध्ये 273 ॲड करा. म्हणजे किती झालं ते 1200. बरोबर का नाही? केल्व्हिन. त्यानंतर स्पीड दिलेली आहे आपल्याला म्हणजे V1 आहे आपल्याकडे राइट? 100 मीटर पर सेकंद आणि आपल्याला V2 ची किंमत काढायची. आलं का लक्षात? सांगा बरं काय लिहू इथे? इथे आपण म्हणणार V1 अपॉन V2 का V2 अपॉन V1 करायचं? डायरेक्ट V2 भेटेल नाही का मग? V2 अपॉन V1 लिहू. V2 अपॉन V1 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ T2 अपॉन T1. त्याला किमती टाका. V2 अपॉन V1 किती आहे तुमच्याकडे? 100 आहे. T2 किती आहे बोला? टेम्परेचर T2 आहे 1200. डिव्हिजन मध्ये कोण आहे? 300. हे 2 झिरो हे 2 झिरो कॅन्सल होतील. V2 इक्वल टू या 100 ला फेका तिकडे. 100 इंटू 3 4 जा 4 बाहेर आले 200 इंटू 2 किती? 200 मीटर पर सेकंद. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन सी जे ते करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता हा प्रश्न सुद्धा तसाच आहे बघा. काय म्हणतात ते? इफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ गॅस इज इन्क्रीज 5 टाइम्स, देन द RMS व्हेलॉसिटी. आत्ताच तर RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला आपण. काय असतो तो? अंडर रूट मध्ये बोला 3RT अपॉन M. म्हणजे VRMS आणि टेम्परेचरचं काय नातं आहे? हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, नाही का? तुम्ही टेम्परेचर जेवढ्याने वाढवणार आहात, तेवढ्याने हे RMS स्पीड जी असते ती वाढत असते. ठीक आहे? मग ते काय म्हणतात, की तुम्ही टेम्परेचर वाढवताय कितीने? 5 टाइम्सने. टेम्परेचर कितीने वाढवतायत? 5 टाइम्सने. मग RMS कितीने वाढणार? √5 टाइम्सने. बरोबर आहे की नाही? म्हणजे ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? सी. यानंतरचा प्रश्न बघूयात. आता यानंतरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा असाच आहे बघा. ठीक आहे. चला बरं पटकन सॉल्व्ह करा. तुम्ही सांगा मला याचं उत्तर काय येतं? बघा इथे T1 किती दिलेलं आहे? T1 दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे किती झालं ते? ते झालं 300 केल्व्हिन. त्यानंतर T2 ची किंमत किती आहे? 227 आहे. 227 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्व्हिन? ते झालं 500 केल्व्हिन. बरं. इट्स अ स्पीड इज चेंज फ्रॉम म्हणजे V1 किती आहे सुरुवातीला? 400 मीटर पर सेकंद आहे. टू VS म्हणजे समजा V2 ठीक आहे. V2 आपल्याला काढायचं आहे. करता येईल का? करा. याचं उत्तर जे आहे ते कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न बघूयात. अ ब्लॅक स्पियर हॅज अ रेडियस कॅपिटल R whose rate of radiation is E at temperature T. If radius is made R/3 and temperature 3T, the rate of radiation will be. स्टीफन्सचा जो लॉ आहे त्यावरती हा प्रश्न डिपेंड आहे. सांगा बरं फॉर्म्युला काय बघितला आपण त्यामध्ये? रेडिएशनचा फॉर्म्युला आपल्याकडे काय असतो? E इज इक्वल्स टू सिग्मा इंटू ए इंटू T⁴. बरोबर आहे? आता जर आपण इथे व्यवस्थितपणे बघितलं तर ते म्हणतात की रेडियस मध्ये चेंजेस आहे आणि टेम्परेचर मध्ये चेंजेस आहे. ठीक आहे. आता एरिया जर आपण म्हटलं तर तो येणार आहे 4πr². एरिया काय असतो स्पिअरचा? तो असतो 4πr². बरोबर आहे? म्हणजे इथे जर मी म्हणालो तर E इज इक्वल टू सिग्मा इंटू 4π इंटू R² इंटू T⁴ असं मी लिहू शकतो. राईट? पण आपल्याला कोणाशी घेणं देणं आहे? फक्त R² आणि T⁴ सोबत. हे तर कॉन्स्टंट आहे ना, याला द्या सोडून. म्हणजे आपण काय म्हणणार? E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R² इंटू T⁴. बस. हे रिलेशन तुमच्या लक्षात आलं? इथून तुम्ही आता किमती बनवा. म्हणजे E1 सरळ म्हणतो मी. E1 किती आहे आपल्याकडे? तो आहे R² इंटू T⁴. आता E2 आपल्याला काढायचा आहे. Rच्या जागेवरती काय लिहायचं? R/3 त्याचा करा स्क्वेअर इंटू T⁴. T किती आहे? 3T. त्याला करा T⁴. बोला मग काय भेटेल? R² डिव्हायडेड बाय 9 इंटू 3⁴ किती? 3 त्रिक 9. 3 त्रिक 9 नाही का?
तर 9 जा 81, 81 येईल इंटू टी रेस टू 4. इथे करा मग 9 9 जा 81. सो 9 इंटू आर स्क्वेअर इंटू टी रेस टू 4. आणि आर स्क्वेअर टी रेस टू 4 म्हणजेच कोण? E1, म्हणजे 9 टाइम्स ऑफ ई म्हणूया त्याला. ठीक आहे, म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन डी जे ते करेक्ट आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे हा थेरॉटिकल प्रश्न आहे बघा. ब्लॅक बॉडी रेडिएशनचा हा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला कोणतं रॉंग स्टेटमेंट आहे ते सांगायचंय. पहिल्यांदा म्हणतात ते फॉर ऑल वेव्हलेन्थ इंटेन्सिटी इज सेम. आता ब्लॅक बॉडीसाठी सर्व वेव्हलेन्थसाठी इंटेन्सिटी कधी सेम असते का? नाही, हे चुकीचं आहे. पहिलंच वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. शॉर्टर वेव्हलेंथ इंटेन्सिटी इज मोर, बरोबर आहे. लॉंगर वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ही कमी असते. ऑल वेव्हलेंथ्स आर इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी, हे पण बरोबर आहे. परंतु सर्व वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ही सारखी नसते, ही डिफरंट असते. त्यामुळे चुकीचं जे आहे ते फर्स्ट ऑप्शन आहे आणि तेच आपलं करेक्ट आहे, कारण आपल्याला रॉंग स्टेटमेंट सांगायचं. तर ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे अ ब्लॅक बॉडी रेडिएट्स मॅक्झिमम एनर्जी ॲट अ वेव्हलेंथ लॅम्बडा अँड इट्स इमिसिव्ह पॉवर इज ई. आता हा पुन्हा ब्लॅक बॉडी रेडिएशनचाच प्रश्न आहे. नाव ड्यू टू चेंज इन टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी इट रेडिएट्स मॅक्झिमम एनर्जी ॲट अ वेव्हलेंथ 2 लॅम्बडा बाय 3. या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे लक्षात घेणं. पहिलं म्हणजे वेव्हलेंथ आणि दुसरं म्हणजे टेम्परेचर. बघा, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आपण बघितला, त्यामध्ये आपण असं शिकलो की मॅक्झिमम इंटेन्सिटीला जी वेव्हलेंथ असते ती वेव्हलेंथ टेम्परेचर सोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. राईट, हे रिलेशन आहे बघा आपल्याकडे विन्स डिस्प्लेसमेंट लॉचं. म्हणजे टेम्परेचर ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी असणारी जी इंटेन्सिटी असते त्याची वेव्हलेंथ जी असते ती कमी असते. राईट. मग आता या ठिकाणी मला एक स्पष्टपणे सांगा, जर लॅम्बडा, आता लॅम्बडा बघा, लॅम्बडा जो आहे ते म्हणतात हा 2 लॅम्बडा बाय 3 होतोय. म्हणजे लॅम्बडा चेंज होतोय 2/3 ने. जर लॅम्बडा हा 2/3 ने चेंज होत असेल तर त्या ठिकाणी असणारं टेम्परेचर सांगा बरं कितीने चेंज होईल? ते होईल का 3/2 ने? उलट असेल ना. त्याचा रेसिप्रोकल आपण घेणार. आणि पुढे काय म्हणतात ते, ॲट दॅट टेम्परेचर इमिसिव्ह पॉवर इज. मग त्याच एनर्जीचा फॉर्म्युला घ्यायचा, तो ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू 4 म्हणतो आपण. करेक्ट आहे. मग ई डॅश काय येईल बरोबर? ई डॅश टी रेस टू 4 म्हणजे काय? 3/2 टाइम्स 4 इंटू ई. बरोबर आहे. मग 3 रेस टू 4 किती बनणार? 3 रेस टू 4 झाला 81 आणि 2 रेस टू 4 झाला 16. 81 अपॉन 16 ई म्हणजे ऑप्शन बी जे ते करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इफ द टेम्परेचर ऑफ अ हॉट बॉडी इज इन्क्रीज्ड बाय 50%, then the increase in the quantity of emitted heat radiation will be approximately. आता हा प्रश्न सुद्धा रेडिएशन वरतीच डिपेंड आहे, परंतु त्यांनी काय असं मेन्शन केलं नाही या ठिकाणी ही बॉडी ब्लॅक आहे म्हणून. तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की जी एनर्जी इमिट होत असते बघा, जी रेडिएट होत असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टी रेस टू 4 सोबत. बरोबर आहे, हे रिलेशन आहे ना आपल्याकडे. हं? आता टेम्परेचर मध्ये इन्क्रीमेंट होते कितीने? 50% ने. म्हणजे पहिल्यांदा टेम्परेचर किती आहे समजा टी आहे आणि आता इन्क्रीमेंट झाली कितीने? 50% ऑफ टी, नाही का? म्हणजे हे किती झालं? टी प्लस आणि 50% म्हणजे किती? 0.5 टी. टेम्परेचर किती झालं? 1.5 टी झालं आता. मग आता जी नवीन एनर्जी आता इमिट होणार आहे, रेडिएट होणार आहे, आपण असं म्हणू त्या ई डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1.5 टी रेस टू 4 म्हणून. लक्षात आलं की मला काय करायचंय? हं? मग इथे बघा बरं, ई डॅश इक्वल टू असं म्हणूयात आपण 1.5 म्हणजे किती झालं ते? 3/2 करूया त्याला, नाही का? नाहीतर 1.5 रेस टू 4 हे सोपं जाईल आपल्याला 3/2 करायला, नाही का? आणि टी ब्रॅकेट रेस टू 4, तर 3 रेस टू 4 81 असेल आणि 2 रेस टू 4 किती झालं? 16. हे टी रेस टू 4 ॲज इट इज. मग 81 अपॉन 16, 16 5 80, नाही का? 16 5 80. तर 5.10 घेतला, कारण 10 उरतील ना तिथे. मग 100, 16 5.06 समथिंग काहीतरी भेटतंय. तर आपल्याला काय करायचंय? डिफरन्स काढायचा ना, तर सबट्रॅक्शन करा. 5.06 मायनस 1 इंटू 100 म्हणूयात. ठीक आहे. तर 5.0 म्हणजे किती झालं ते? 4.06 ना. 4.06 इंटू 100 म्हणजे हा जर आपण काढून टाकला तर जवळपास, काढून टाकायची गरज नाही, 406 आपल्याला भेटतंय. अप्रॉक्सिमेटली आपण म्हणू शकतो, त्यांनी सुद्धा शब्द वापरलाय बघा, अप्रॉक्सिमेटली 400% आसपास जे आहे ते त्या ठिकाणी हीट रेडिएशन आपल्याला भेटणार आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे बघा, हा थेरॉटिकल प्रश्न आहे आणि हा मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर या कॉन्सेप्ट वरती डिपेंड आहे.
आपल्याला माहिती आहे की 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर असतात. पहिला कोणता असतो? त्याला आपण म्हणतो कंडक्शन. दुसरा जो असतो याला म्हणतात कन्व्हेक्शन आणि तिसरा जो असतो त्याला आपण म्हणतो रेडिएशन. ठीक आहे. आता हा जो कन्व्हेक्शन असतो ना, यामध्ये कुठल्याही प्रकारचा फिजिकल कॉन्टॅक्ट नसतो. समजा आपल्याला जर चहा बनवायचा असेल, तर चहा बनवण्यासाठी आपण काय करणार? कोणकोणतं मटेरियल घेणार? चहापत्ती घेणार, पाणी घेणार, दूध घेणार. ते आपण एका पातेल्यात टाकणार आणि ते पातेलं आपण गॅसवरती ठेवणार. बरं आता आपण हीट कोणाला देतोय? आपण हीट देत आहोत जे पातेलं आपण गॅसवरती ठेवलेलं आहे त्याला आणि ती हीट त्या ठिकाणी जे मिक्सचर आहे ना, त्या मिक्सचरला ट्रान्सफर होत असते त्या पातेल्यापासून. मला काय सांगायचं लक्षात येते का? म्हणजे हीट तुम्ही डायरेक्टली त्या मिक्सचरला नाही देते. तुम्ही हीट कोणाला देताय? ते जे पातेलं आहे त्याला देताय आणि तिथून ती हीट जी ती ट्रान्सफर होत आहे. समजा थंडीमध्ये आपण शेकोटी करतो नाही का? तर शेकोटीच्या आजूबाजूला आपण बसत असतो. आपण कधी शेकोटीच्या आतमध्ये नाही बसत. आपण शेकोटीच्या आजूबाजूला बसणार आहे आणि हीट गेन करणार आहे. म्हणजे आपला आणि त्या शेकोटीचा काही फिजिकल कॉन्टॅक्ट आहे का? नाही. तरी सुद्धा आपण हीट गेन करत आहोत त्या ठिकाणी, नाही का? एखादं कॉमन एक्झाम्पल जरी द्यायचं झालं, तर समजा एखादी नदी आहे आणि त्याच्या बाजूला ती शेकोटी केलेली असेल, तर त्या ठिकाणी जो हीट ट्रान्सफर असतो ना, तो एक कन्व्हेक्शनचा प्रकार असतो. साधं सिंपल लक्षात ठेवा, कन्व्हेक्शनमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट नाही होत. ठीक आहे. कंडक्शनमध्ये असतो. कंडक्शन समजा आता हे लाकूड आहे. इकडे हीट दिली. त्याच्यामध्ये जी हीट ट्रान्सफर होणार ना, तो कंडक्शनचा प्रकार झाला. मग मला सांगा बरं याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल जे आहे ते कन्व्हेक्शनला फीड बसतं? वाचा बरं. हिटिंग ऑफ कॉपर युटेन्सिल नाही, हे नाही. हिटिंग अ रूम बाय हीटर हे करेक्ट आहे. हीटर काय करते? रूमला थंड करत आहे. म्हणजे हा कोणता प्रकार आहे? हा कन्व्हेक्शनचा प्रकार आहे. हिटिंग ऑफ आयर्न ऑर नाही. हीट ट्रान्सपोर्ट फ्रॉम सन टू अर्थ हे पण नाही. हे रेडिएशन झालं. म्हणजे करेक्ट आन्सर कसं कोणतं असणार आहे? करेक्ट आन्सर हे सेकंड असणार आहे. हिटिंग अ रूम बाय हीटर. यानंतरचा प्रश्न आहे, अ सॅम्पल ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन गॅस बोथ हॅव द सेम मास, व्हॉल्यूम अँड and the pressure. Ratio of their absolute temperature is molecular weight of oxygen and hydrogen is 32 and 2 respectively. तर आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी रेशो कुणाचा? ऍब्सोल्यूट टेम्परेचरचा. इक्वेशन काय आपल्याकडे? आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ना. आणि नंबर ऑफ मोल्स काय असतो? एन काय असतो? गिवन मास अपॉन मोलार मास. बरोबर आहे की नाही? म्हणजे मी याला असं पण म्हणू शकतो, पीव्ही इक्वल टू यांच्या जागेवरती काय? एम अपॉन एम हा मोलार मास आहे. ठीक आहे. इंटू आर टी. आता हे बाकीचं सगळं सोडून द्या. पीव्ही सोडून द्या. हे एम आर सोडून द्या. मला सांगा बरं, त्या मोलार मासमध्ये आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन येतं? समजा ह्या एमला जर मी इकडे घेतलं, तर हा एम इकडे येईल ना आणि हा टेम्परेचर सोबत कसा येईल? डायरेक्टली प्रपोर्शनल येईल. येतं का लक्षात? म्हणजे आपण सिम्पली म्हणू शकतो हे दोघे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. मग आपल्याला कुणाचा रेशो घ्यायचा आहे? ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा ना. तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ O2 अपॉन ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ H2 इक्वल टू काय? मोलार मास ऑफ O2 अपॉन मोलार मास ऑफ काय? हायड्रोजन H2. हे किती? 32. हे किती आहे? 2. किती आलं हे? 16. 16:1. हे करेक्ट उत्तर असेल ना? कोणतं असेल ऑप्शन करेक्ट? ऑप्शन सी जे ते करेक्ट असेल. यानंतरचा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द प्रेशर ऑफ हायड्रोजन इन अ सिलेंडर ऑफ व्हॉल्यूम 10 लिटर इफ इट्स अ टोटल एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनल एनर्जी म्हणजे ती कायनेटिक एनर्जी झाली. ठीक आहे. इज 7.5 इंटू 10 टू द पॉवर 3 जूल. बघा कायनेटिक एनर्जीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3/2 प्रेशर इंटू व्हॉल्यूम. बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? प्रेशर. तर प्रेशर आपण इकडे असंच ठेवूयात, त्याला इकडे पाठवूयात. म्हणजे हा झाला 2/3 इंटू कायनेटिक एनर्जी डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम. आता फक्त याच्यामध्ये किमती टाका, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. काय असेल? 2/3 इंटू कायनेटिक एनर्जी किती दिली? 7.5 इंटू 10 टू द पॉवर 3 जूल आणि व्हॉल्यूम किती आहे? 10 लिटर. तर हे लिटरमध्ये नाही जमणार. आन्सर आपल्याला एसआय युनिटमध्ये, तर लिटरला कन्व्हर्ट करा मीटर क्यूबमध्ये. म्हणजे 10 इंटू 10 टू द पॉवर -3. ठीक आहे. मग काय भेटेल बघा? 3 दुने 6 आणि 3 पाचे 15. 2.5 इंटू 2 म्हणजे हे झालं 5 इंटू 10 टू द पॉवर हे किती येईल? -2. हे गेले वरती, हे झालं 5. 5 इंटू 10 टू द पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे ऑप्शन ए जे असणार आहे ते करेक्ट असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, टू vessels separately contain two ideal gases A and B at the same temperature. दोन आयडियल गॅस दिलेले आहेत. टेम्परेचर दोघांचं सेम आहे. पुढे म्हणतात प्रेशर ऑफ ए बीइंग टॉइस दॅट ऑफ बी. ए चं प्रेशर बी च्या डबल आहे. अंडर सच कंडिशन्स डेन्सिटी ऑफ ए
इज फाउंड टू बी 1.5 टाइम्स द डेन्सिटी ऑफ बी. हे सुद्धा रिलेशन दिलं, डेन्सिटीचं रिलेशन दिलं. म्हणजे आता तिथे जो मास किंवा व्हॉल्यूम असणार आहे तो आपल्याला डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि रेशो विचारलेला आहे आपल्याला मॉलिक्युलर वेटचा. साधं सिंपल मला सांगा, आयडियल गॅस इक्वेशन काय आपल्याकडे? पीव्ही इक्वल टू एनआरटी. ठीक आहे. मग आता हा व्हॉल्यूम आहे बघा, इथे मी तुम्हाला आत्ताच बोललो त्यांनी डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी काय असते? डेन्सिटी असते मास अपॉन व्हॉल्यूम नॉर्मली. तर आपण या ठिकाणी व्हॉल्यूम काय म्हणू शकतो? व्हॉल्यूम येणार एम अपॉन रो. अलग लक्षात. ही किंमत टाका बरं, याच्यात काय भेटतं बघा, पी इंटू व्ही. व्ही म्हणजे कोण आहे? एम अपॉन रो इक्वल टू आर टी म्हणतो. म्हणजे आपल्याला काय भेटेल इथे? पी इक्वल टू, समजा मी याला जर इकडे पाठवलं तर हा बनेल रो आर टी अपॉन एम. बरोबर ना? आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला एम काढायचा आहे ना. एम काय बनतो या ठिकाणी? रो आर टी. या पी ला घ्या इकडे, अपॉन पी. लक्षात आलं? आता हा आर टी तर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर तर कॉन्स्टंट बोलले ना, आणि हा आर देखील कॉन्स्टंट आहे. आपल्याला फक्त रिलेशन पाहिजे कुणामध्ये? एम, रो आणि पी मध्ये. म्हणजे इथे आपल्या लक्षात येतं की एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी. हे रिलेशन इथे आपल्या लक्षात येतं. आलं का लक्षात? आता त्याच्यावरून फॉर्म्युला बनवा. काय म्हणणार आपण? एम ए अपॉन एम बी इक्वल टू रो ए अपॉन रो बी इंटू पी ए, पी ए नाही, पी बी अपॉन पी ए. उलट घेणार आपण, इनव्हर्सली ना म्हणून. चला आता पुढे काय बोलले ते आपल्याला, की जे गिव्हन डेटा आहे ते लिहून घेऊयात आपण. ए चं प्रेशर बी च्या डबल आहे, म्हणजे 2 टाइम्स पी बी म्हणूयात. म्हणजे इथे आपल्याला पी ए अपॉन पी बी भेटतो किती? 2. ठीक आहे. त्यानंतर डेन्सिटी, ए ची डेन्सिटी किती आहे? 1.5 टाइम्स डेन्सिटी ऑफ बी आहे. म्हणजे रो ए अपॉन रो बी आपल्याला भेटतो किती? 1.5. 1.5 ला 3/2 लिहू का? नाही, कॅल्क्युलेशनला सोपं जाईल आपल्याला. आणि इकडे पीबी अपॉन पी ए. तर पीबी अपॉन पी ए म्हणजे याला उलट करा. 2 ला काय लिहिणार आपण? 1/2. टाका बरं किमती. एम ए अपॉन एम बी इक्वल टू रो ए अपॉन रो बी किती आहे? 3/2 इंटू हा किती आहे? 1/2. म्हणजे काय झालं? 3/4. म्हणजे 3:4. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे हा थेरॉटिकल प्रश्नच म्हणावा लागेल. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, द मोलार स्पेसिफिक हीट ऑफ अ डायॲटॉमिक गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे तो असतो FR/2. ठीक आहे. द मॉलिक्यूल हॅज अ वन ॲडिशनल व्हायब्रेशनल मोड. आता बघा, डायॲटॉमिक गॅसमध्ये जर का व्हायब्रेशनल मोड ऍड झाला, ठीक आहे, तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडम 2 ने वाढते. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की डायॲटॉमिकची डिग्री ऑफ फ्रीडम 5 असते. पण जर व्हायब्रेशनल एनर्जी जर ऍड झाली तर 7 होते. म्हणजे एफ ची किंमत किती येते? 7. 7/2 आर जे आहे हे याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट आहे. चला यानंतरचा प्रश्न आपण बघूया. तो आहे रेशो ऑफ स्पेसिफिक हीट सीपी अपॉन सीव्ही इक्वल टू गॅमा. आपल्याकडे 2 रिलेशन्स असतात स्पेसिफिक हीटचे. एक आहे सीपी अपॉन सीव्ही इक्वल टू गॅमा आणि दुसरं असतं मेयर्स रिलेशन. ते काय असतं बोला? सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर असतो. आता यांनी प्रश्न काय विचारला माहिती का? ते म्हणतात इन टर्म्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या फॉर्म मध्ये सांगा किती. आता डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये जो सीव्ही असतो तो किती असतो? डिग्री ऑफ फ्रीडम एन बोलले बरं का ते, तो असतो एन आर अपॉन 2. बरोबर आहे. मग आता ही जर सीव्ही ची किंमत मी याच्यात टाकली तर काय भेटतो मला? सीपी. सीपी भेटेल, या सीव्ही ला टाका तिकडे. सीव्ही प्लस आर. म्हणजे सीव्ही ची किंमत किती आहे? एन आर अपॉन 2 प्लस आर. आर ला घ्या कॉमन, n/2 प्लस 1 इंटू आर. बरोबर आहे. तर आपल्याला रेशो काढायचा ना, सीपी अपॉन सीव्ही पाहिजे. सीपी किती आला तुमचा? सीपी आलेला आहे n/2 प्लस 1 इंटू आर. आणि सीव्ही किती आहे? सीव्ही आहे एन आर अपॉन 2. तर समजा हा आर या आर सोबत इथे कॅन्सल होईल आणि इथे तिरका गुणाकार करून घ्या. एन प्लस 2 इंटू 1 2, डिव्हिजन मध्ये 2 इंटू याला वरती घ्या, म्हणजे हा बनेल 2/n. हा 2 या 2 सोबत कॅन्सल होईल. काय भेटेल? n प्लस 2/n. हवं तर सेपरेटली आहे याला डिनॉमिनेटरला. n अपॉन n प्लस 2 अपॉन n. n कॅन्सल झाला म्हणजे 1 प्लस 2 अपॉन n. हे करेक्ट उत्तर येईल आपलं. 1 प्लस 2 अपॉन n
म्हणजे ऑप्शन सी जे असणार आहे ते करेक्ट असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, द रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ ऑक्सिजन गॅस इज इक्वल टू दॅट ऑफ हेलियम गॅस. सरळ सरळ काय म्हणतात ते, रूट मीन स्क्वेअर म्हणजे RMS. VRMS कुणासाठी आहे? ऑक्सिजनसाठी. आणि VRMS कुणासाठी? दुसरा हेलियमसाठी. ते दोन्ही सारखेच आहे म्हणतात. याचा फॉर्म्युला माहिती ना काय असतो तो? तो असतो अंडर रूट ऑफ 3RT अपॉन एम. याचा सुद्धा तोच असणार आहे, रूट 3RT अपॉन एम. बरोबर आहे. परंतु हे कुणासाठी झालं? हे झालं ऑक्सिजनसाठी आणि हे कुणासाठी झालं? हे झालं हेलियमसाठी. ठीक आहे. आता ते म्हणतात टेम्परेचर ऑफ हेलियम इज, टेम्परेचर ऑफ हेलियम किती आहे? 330 केल्विन आहे. आणि फाइंड द टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन म्हणतात ते. ऑक्सिजनचा काढायला सांगितले, मॉलिक्युलर वेट दिलेलं आहे. आपल्याला कोणासोबत घेणं देणं नाही इथे. 3 नाही, आर नाही. हा, टेम्परेचर, हा टेम्परेचर लागणार आहे, एम लागणार आहे. हे रूट पण काढून टाका, म्हणजे बघा काय उरलं इथे. ऑक्सिजनचं टेम्परेचर डिव्हिजन मध्ये याचं जे काही मॉलिक्युलर मास दिलेलं आहे O2चं. इकडे कोण उरलं? टेम्परेचर हेलियमचं. लक्षात येत आहे ना? आणि इथं कोण उरलं? मॉलिक्युलर मास कोणाचं? ऑक्सिजनचं. ठीक आहे. मग ऑक्सिजनचं नाही, हेलियमचं ना, हेलियमचं. चला किमती टाका बरं. ऑक्सिजनचं टेम्परेचर माहिती आहे का आपल्याला? नाही, ते तर काढायचं आहे आपल्याला. ऑक्सिजनचं टेम्परेचर काढायचं आहे. त्यानंतर मॉलिक्युलर किती याचं? ऑक्सिजनचं ते 32. आणि इकडे हेलियमचं किती दिलेलं आहे त्यांनी? 4 दिलेलं आहे. टेम्परेचर किती आहे हेलियमचं आधी? टेम्परेचर ऑफ हेलियम माहिती आहे का? हा, 330 आहे, 330 आहे. आणि आपल्याला याचं मास किती दिलेलं आहे? मॉलिक्युलर मास हे दिलेलं आहे 4. ठीक आहे. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय भेटतं बघूयात आपण. तर टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन आपल्याला भेटेल 330 इंटू 32 डिवायडेड बाय 4. तर 4 ने डिवाइड करा, 4 8 32. 8 इंटू 0 0, 8 3 8 त्रिक 24, कॅरी केले 2, 8 त्रिक 24 आणि 2 किती? 26. 2640. 2640 केल्विन. ऑप्शन सी जे ते करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न बघा. The coefficient of absorption and the coefficient of reflection of thin uniform plate are 0.77 and 0.17 respectively. म्हणजे A आणि R याची किंमत दिलेली आहे. If 250 kilocalorie of heat is incident on the surface of the plate. ही Q ची किंमत दिलेली. टोटल हीट किती त्या ठिकाणी इन्सिडेंट होत आहे. आणि विचारलंय काय? क्वांटिटी ऑफ हीट ट्रान्समिटेड किती. अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. आपल्याकडे बेसिक रिलेशन काय बघितलं आपण? A+R+T किती असतो? कायम 1 असतो. यापैकी जो कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आहे तो किती दिलेला आहे? 0.77. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किती आहे? 0.17 प्लस टी इक्वल टू 1. दोघांची ऍडिशन करा, 7 आणि 7 14, कॅरी केला 1 9. 0.94 प्लस टी इक्वल टू 1 म्हणजे टी ची किंमत काय येते? 0.06 येते. बरोबर आहे. आता हीट ट्रान्समिटेडचा फॉर्म्युला काय आहे? टी इंटू क्यू करा. बरोबर आहे. टी किती आहे? 0.06. क्यू किती आहे? 250. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती येतं? 15 किलो कॅलरी. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न आहे, टू ब्लॅक स्पियर्स पी अँड क्यू हॅव रेडाय इन द रेशो 4:3. म्हणजे इथे RP अपॉन RQ हा 4/3 रेशो दिलेला आहे. वेवलेंथ ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन आर इन द रेशो, वेवलेंथ पण दिलेली आहे. म्हणजे लॅम्बडा पी अपॉन लॅम्बडा क्यू हा सुद्धा 4/5 दिलेला आहे. रेशो ऑफ रेडिएटेड पॉवर, ठीक आहे. तर एनर्जीच आपल्याला काढायची, पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहूयात. ठीक आहे. सो पी इक्वल टू म्हणूयात पी ऑफ पी डिवायडेड बाय पी ऑफ क्यू, याचा रेशो विचारलेला आहे. 2 लॉ वापरावे लागतील या ठिकाणी. पहिला लॉ कोणता आहे? वीज डिस्प्लेसमेंट लॉ. तो काय सांगतो आपल्याला? लॅम्बडा आणि टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. बरोबर आहे. म्हणजे इथून तुम्ही म्हणू शकता काय? लॅम्बडा पी अपॉन लॅम्बडा क्यू इक्वल टू टी क्यू अपॉन टी पी. हे पहिलं रिलेशन. आणि दुसरं रिलेशन काय तुमच्याकडे? एनर्जीसाठी E इज इक्वल टू सिग्मा इंटू ए इंटू टी रेज टू 4. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण पॉवरच म्हणूयात. पी इक्वल टू आर स्क्वेअर इंटू टी रेज टू 4. हे रिलेशन करता येईल का? म्हणजे ते फॉर्म्युला काय येईल? पी पी अपॉन पी क्यू इक्वल्स टू आर ए अपॉन आर ए नाही आर पी, नाही का? आर पी अपॉन आर क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू टी पी अपॉन टी क्यू ब्रॅकेट रेस टू 4. ह्या किमती ज्या आहेत त्या यामध्ये टाका आणि जे उत्तर येतं ते कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, हाऊ मच शुड द प्रेशर बी इन्क्रीज इन ऑर्डर टू रेड्यूस द व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस बाय 5% ऍट द कॉन्स्टंट टेम्परेचर. अशा प्रकारचा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे. रिलेशन वापरा ते P1 V1 इक्वल टू P2 V2. तर ते काय म्हणतात, या ठिकाणी व्हॉल्यूम जो आहे तो डिक्रीज होत आहे. म्हणजे हा V1 अपॉन 5% ना, म्हणजे किती उरलं 95% ऑफ V1. V1 मायनस 0.95 V1 म्हणजे 0.05 V1 ही किंमत येणार आहे. तर ही किंमत टाका आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रेशर आहे P2 ते किती भेटतं हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. असा प्रश्न आपला ऑलरेडी झालेला आहे. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अ पॉलीएटॉमिक गॅस इज कॉम्प्रेस्ड. पॉलीएटॉमिक गॅसची कंडिशन काय असते? ही असते PV रेज टू गॅमा इज इक्वल टू C. हे विसरायचं नाही, हे महत्वाचं आहे. आता ते काय म्हणतात, पॉलीएटॉमिक गॅस आहे आणि तो आपण कॉम्प्रेस्ड केला. म्हणजे ज्यावेळेस कॉम्प्रेस केला नव्हता त्यावेळेस त्याचा जो व्हॉल्यूम होता तो V1 होता आणि आता कॉम्प्रेस केल्यानंतर तो काय झाला, 1/8 ऑफ इट्स व्हॉल्यूम झाला. म्हणजे V2 सांगा बरं किती झाला? V2 ची किंमत झाली 1/8 ऑफ V1. बरोबर की नाही? म्हणजे इथे आपण V1 अपॉन V2 जर केला तर तुम्हाला 8 भेटेल किंवा V2 अपॉन V1 केलं तर 1/8 भेटेल. पुढे काय म्हणतात ते, इफ इट्स इनिशियल प्रेशर म्हणजे P1 ची किंमत किती आहे, P0 आहे असं ते म्हणतात. आता नवीन प्रेशर जे असेल म्हणजे P2 जे असणार आहे ते किती असणार आहे विचारलेलं आहे. बघा बरं रिलेशन काय बनतं इथे. जर या V रेस टू गॅमाला जर मी इकडे घेतलं तर हा डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे मी असं म्हणू शकतो P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V रेस टू गॅमा. बरोबर आहे. मग इथून आपण मांडूयात रिलेशन P2 अपॉन P1. P1 म्हणजे कोण आहे, P0 आहे. बरोबर, इक्वल टू इथे V1 अपॉन V2 ब्रॅकेट रेस टू गॅमा. आलं लक्षात? इनव्हर्सली ना, म्हणून V1 अपॉन V2. मग P2 अपॉन P0 इक्वल टू V1 अपॉन V2 किती आहे, V1 अपॉन V2 आहे 8 आणि गॅमाची किंमत किती आहे, CP अपॉन CV म्हणजेच गॅमा ना. तर हा गॅमा दिलेला आहे 4/3. म्हणजे आपल्याला P2 अपॉन P0 भेटेल 8. 8 ला काय लिहू शकतो मी, 2 चा क्यूब लिहू शकतो आणि ते 4/3. हा 3 या 3 सोबत कॅन्सल होईल आणि 2 रेज टू 4 किती झालं, 16. या P0 ला तिकडे पाठवा म्हणजे 16 P0 आपलं उत्तर येतं. ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इफ RMS व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज 4 टाइम्स दॅट ऑफ अन ऑक्सिजन मॉलिक्यूल. ठीक आहे. RMS व्हेलॉसिटी दिलेली आहे आपल्याला कुणाची, हायड्रोजनची, अँड दॅट इज 4 टाइम्स दॅट ऑफ व्हॉट, दॅट ऑफ ऑक्सिजन. ही कंडिशन आहे. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज, आपल्याला रिलेशन माहिती आहे ना, RMS स्पीड काय असते, √3RT अपॉन एम असते. तर हे रिलेशन वापरा. जे उत्तर येईल ते तुम्ही कमेंट मध्ये टाका. काही अडचण आली ती सुद्धा कमेंट मध्ये टाका. ठीक आहे. तर हे होमवर्क मध्ये आहे बघा, होमवर्क मध्ये प्रश्न बघूयात. 6 मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस इन अ कंटेनर हॅव अ स्पीड 2 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, 3 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आणि पुढे काय म्हणतात, RMS स्पीड काढा, रूट मीन स्क्वेअर. नावामध्ये काय आहे त्याच्या, रूट. रूट मध्ये घ्या. ठीक आहे. स्क्वेअर करा सगळ्यांचा. 2 चा स्क्वेअर किती, 4. 25, 9 किती पुढं, 6 चा वर्ग 36, 9 आणि हे 25. ठीक आहे. आणि ऍव्हरेज घ्या, मीन. रूट मीन ना, मीन म्हणजे 6 ने डिवाइड करा त्याला. यांची ऍडिशन किती झाली वरती, 108 अपॉन 6 झाली. बरोबर की नाही. म्हणजे हे काय भेटेल आपल्याला जवळपास 6 1 6, किती उरले तिथे 4, 6 8 48. ठीक आहे. तर 18 म्हणजे काय झालं ते 9 इंटू 2 ना, म्हणजे 3 इंटू √2 आणि √2 म्हणजे किती असतं 1.414. म्हणजे किती झालं ते 3 चोक 12, कॅरी केला 1, 3 आणि 1 4, 12 कॅरी केला 1 4, 4.24. ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट असणार आहे. एक शेवटचा प्रश्न बघूयात. ब्लॅक स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल R radiates power P at a certain temperature T. If the temperature and the radius gets doubled, power radiated. असाही प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे. काय फॉर्म्युला आपल्याकडे, P इक्वल टू सिग्मा इंटू A इंटू T रेज टू 4. So sigma into 4 pi R square into T raised to 4.
सो पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर इंटू टी रेज टू 4. येईल का करता? काय म्हणतात ते? इफ द टेम्परेचर अँड द रेडियस गेट्स डबल, म्हणजे आता आरच्या जागेवरती 2r टाका आणि टीच्या जागेवरती 2t टाका. करता येईल? करा बरं. जे उत्तर येईल ते कमेंट मध्ये टाका कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे.